नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BCom सेमिस्टर सेकंड फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड टॉपिक नंबर 3 व्हॅल्युएशन ऑफ गुडविल प्रॉब्लेम नंबर 7. विद्यार्थी मित्रांनो, या प्रॉब्लेममध्ये आपल्याला गुडविलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. ॲव्हरेज प्रॉफिट मेथडचा वापर करून आपण हा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम आहे आकाश परचेस अ रनिंग बिझनेस. आकाशने एक रनिंग बिझनेस परचेस केला, खरेदी केला फ्रॉम बादल. फ्रॉम म्हणजे पासून, कुणाकडून तर बादलकडून त्याने हा बिझनेस परचेस केला विथ द इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2020, 1 एप्रिल 2020 पासून. द प्रॉफिट्स अर्न बाय बादल फॉर द लास्ट 3 फायनान्शियल इयर. मग आता हा बिझनेस बादलचा होता. बादलने शेवटच्या 3 वर्षामध्ये जो प्रॉफिट मिळवलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. फायनान्शियल इयर्स विथ द अकाउंटिंग ॲडजस्टमेंट वेअर ॲज फॉलोज. आणि त्यामध्ये काही अकाउंटिंग ॲडजस्टमेंट सुद्धा आहेत, त्या आपल्याला खाली दिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 3 कॉलम आहे: फायनान्शियल इयर, प्रॉफिट अर्न आणि अकाउंटिंग ॲडजस्टमेंट्स. बघा, आपल्याला 3 वर्षांचा डेटा दिलेला आहे. वर्ष आहे 2021-22, 22-23 आणि 23-24. प्रॉफिट दिलाय मित्रांनो, 21-22ला 24,500 रुपये प्रॉफिट आहे. त्यानंतर 22-23 मध्ये 25,000 आणि 23-24 मध्ये 33,900 एवढा प्रॉफिट आहे. ॲडजस्टमेंट आहेत, यामध्ये पहिल्या वर्षी ॲडजस्टमेंट सांगितली इन्क्लुडिंग ₹5,160 फॉर ॲबनॉर्मल गेन. ॲबनॉर्मल गेनची रक्कम दिली आपल्याला 5,160. दुसऱ्या वर्षी आफ्टर चार्जिंग ऑफ ₹170 फॉर ॲबनॉर्मल लॉस. दुसऱ्या वर्षी ॲबनॉर्मल लॉसची रक्कम दिलेली आहे 170 रुपये. आणि तिसऱ्या वर्षी म्हणजे 2023-24 मध्ये एक्सक्लुडिंग ₹3,410 ॲज बिल्डिंग इन्शुरन्स प्रीमियम नाऊ टू बी इन्शुअर्ड. 3,410 रुपये बिल्डिंगचा इन्शुरन्स प्रीमियम या ठिकाणी दिलेला आहे. आणि सर्वात शेवटी म्हटलंय विद्यार्थी मित्रांनो, कॅल्क्युलेट the value of the firm's goodwill on the basis of 2 years purchase of the average profit for the last 3 years. आपल्याला गुडविलची रक्कम कॅल्क्युलेट करायची आहे. आणि गुडविल परचेस मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं शेवटच्या सेंटेन्समध्ये आपण लक्षात घ्यायचं, गुडविल ऑन द बेसिस ऑफ 2 इयर परचेस. गुडविल परचेस 2 इयर आहे. म्हणजे मित्रांनो, हे आपल्याला सर्वात शेवटच्या कॅल्क्युलेशनमध्ये उपयोगी येणारं सेंटेन्स आहे. चला, आता आपण मित्रांनो या ठिकाणी प्रॉब्लेम संपलेला आहे. आपण आता सॉल्युशनकडे जातोय. आपल्याला प्रॉफिट काढायचं आहे. आपल्याला प्रॉफिट दिलाय, अकाउंटिंग ॲडजस्टमेंट दिल्यात. मग अकाउंटिंग ॲडजस्टमेंटचा विचार करून आपल्याला सुरुवातीला प्रॉफिट काढायचा आहे. तो प्रॉफिट कसा काढायचा? कॅल्क्युलेशन ऑफ ॲडजस्टेड प्रॉफिट. मित्रांनो, ॲडजस्टेड प्रॉफिट आपल्याला काढायचं आहे. पहिला कॉलम आहे फायनान्शियल इयर, दुसरा कॉलम आहे प्रॉफिट अर्न, तिसरा कॉलम अकाउंटिंग ॲडजस्टमेंट आणि सर्वात शेवटी ॲडजस्टेड प्रॉफिट. ॲडजस्टमेंट केल्यानंतर येणारा प्रॉफिट म्हणजे ॲडजस्टेड प्रॉफिट. मित्रांनो, हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. वर्ष आहे 21-22, 22-23, 23-24. प्रॉफिट आहे 24,500, 25,000 आणि 33,900. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या वर्षी ॲडजस्टमेंट आहे 5,160 ॲबनॉर्मल गेन आहे. आणि इन्क्लूड म्हटले प्रॉफिटमध्ये आपल्याला जो 24,500 प्रॉफिट झाला, त्या प्रॉफिटमध्ये 5,160 हा ॲबनॉर्मल गेन इन्क्लूड आहे. मग मित्रांनो, हा ॲबनॉर्मल गेन आपल्याला लेस करावा लागेल. म्हणजे पहिल्या वर्षामधून आपण 5,160 एवढी ॲबनॉर्मल गेनची रक्कम लेस करणार. लेस 5,160 ॲबनॉर्मल गेन. मग मित्रांनो, गेनची रक्कम लेस केल्यानंतर आउटवर्डला रक्कम येईल 24,500 वजा 5,160. आउटवर्ड रक्कम आली 19,340. दुसऱ्या वर्षी मित्रांनो 25,000 प्रॉफिट आहे. दुसऱ्या वर्षाची ॲडजस्टमेंट आहे आफ्टर चार्जिंग ऑफ ₹170 फॉर ॲबनॉर्मल लॉस. प्रॉफिट नंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉफिट नंतर 170 रुपये ॲबनॉर्मल लॉस चार्ज केलेला आहे. मग ती रक्कम आपल्याला काय करावी लागेल? ॲड करावी लागेल. म्हणजे वर्ष संपल्यानंतर, दुसरं वर्ष संपल्यानंतर ॲबनॉर्मल लॉसची जी रक्कम आहे त्यामध्ये 170 रुपये आपण काय केले, ते चार्ज केलेले आहेत. ती रक्कम मित्रांनो ॲड करणार. मग 25,000 मधून 170 वजा केल्यानंतर 25,100 दुसऱ्या वर्षामध्ये आपल्याला ही रक्कम ॲड करायची आहे. 170 ॲड केल्यानंतर आउटवर्डला रक्कम मिळेल 25,170.
हा मिळाला आपल्याला दुसऱ्या वर्षाचा ॲडजस्टेड प्रॉफिट. त्यानंतर तिसऱ्या वर्षामध्ये मित्रांनो प्रॉफिट आहे 33,900 आणि तिसऱ्या वर्षी विद्यार्थी मित्रांनो 3,410 रुपये बिल्डिंग इन्शुरन्स प्रीमियमची रक्कम या ठिकाणी एक्सक्लुडिंग ती रक्कम त्यामध्ये मिळवलेली नाहीये. मग बिल्डिंगचा इन्शुरन्स असेल तर तो आपल्याला काय करावं लागणार, लेस करावं लागणार. म्हणजे आर्थिक वर्ष संपलं, वर्ष संपल्यानंतर जो बिल्डिंगचा इन्शुरन्स घ्यायला पाहिजे होता तो घेतलेला नाहीये, तो एक्सक्लुडिंग तो वगळून तो प्रॉफिट आहे. म्हणून बिल्डिंग इन्शुरन्सची रक्कम आपण काय करणार, प्रॉफिटमधून लेस करणार. म्हणजे आपल्याला ॲक्च्युअल प्रॉफिट मिळेल. म्हणजे तिसऱ्या वर्षी आपल्याला प्रॉफिट मिळाला 30,490. विद्यार्थी मित्रांनो हा प्रॉफिट आपल्याला मिळाला. बघा 3 वर्षाचा प्रॉफिट ॲडजस्टेड प्रॉफिट आपल्याला मिळाला. आता आपण पहिलं कॅल्क्युलेशन करणार, कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. विद्यार्थी मित्रांनो ॲव्हरेज प्रॉफिट काढणं अतिशय सोपं आहे. टोटल प्रॉफिट घेणार, लॉस असेल तर तो लॉस लेस करणार आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. 3 वर्षांचा डेटा आहे म्हणून डिवायडेड बाय आपण 3 करणार. मग प्रॉफिटची जर आपण बेरीज केली 19,340, 25,170 आणि 30,490. मित्रांनो प्रॉफिटची बेरीज येते 75,000 आणि भागिले 3 करणार. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 25,000. 25,000 आला आपला ॲव्हरेज प्रॉफिट. बघा टोटल प्रॉफिट लेस लॉस इफ एनी डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. प्रॉफिटची आपण बेरीज केली, भागिले 3 केलं, उत्तर मिळालं 25,000. 25,000 आला ॲव्हरेज प्रॉफिट. मग ॲव्हरेज प्रॉफिट मिळाल्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. आणि मित्रांनो गुडविल कॅल्क्युलेशन चा फॉर्म्युला सोपा आहे, ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर परचेस. आणि मित्रांनो मी मगाशी सांगितलं होतं नंबर ऑफ इयर परचेस आहेत 2 इयर. बघा या ठिकाणी गुडविल ऑन दी बेसिस ऑफ 2 इयर परचेस. मग ॲव्हरेज प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर परचेस 25,000 गुणिले 2. मित्रांनो उत्तर आलं 50,000 आणि हा 50,000 आपल्याला मिळाला आपला शेवटचा या ठिकाणी बॅलन्स. म्हणजे आपल्याला ही मिळाली गुडविलची रक्कम. विद्यार्थी मित्रांनो गुडविल आपण कॅल्क्युलेट केलं आणि ते आपलं ॲन्सर आलं ₹50,000. विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं आपण हा प्रॉब्लेम सोडवलेला आहे. ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आहे. या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.